हे गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा चॅनलमध्ये. तर तुम्ही जर पहिला ब्लॉग बघितला असेल, ह्याच्या आधीचा ब्लॉग, तर आमच्याकडे खेळे येऊन गेलेले कापड खेळे. तर कापड खेळा पाठून आमच्याकडे गवळण येतात नाचायला. तर त्यातली एक गावातली जी गवळण आहे ना, ती तुम्हाला मी दाखवतो. त्यांचं नाच तुम्हाला आवडेल, तुम्ही बघा आणि कमेंट करून सांगा कसा आहे तो ब्लॉग, कसा त्यांचा नाच आहे तो. त्यात तुम्हाला सगळं दिसेल. तुम्ही मला प्रॉपर दाखवतो. पहिला तेच आहेत, पहिलं मोठ्या खायत आहेत आमच्या, आणि मग तेच आमच्या खायत येतात नाचायला. तर दोन्हीकडलं दाखव तुम्हाला. तुम्ही दोन्हीकडलं दाखवून झाल्यानंतरला बघा आणि मग कमेंट करून सांगा कसं वाटलं गवळणींचा नाच. तर चला सुरू करूया आपण. दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या बाई माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या दुधात नाही पाणी दुधात नाही
खळ्यात झालेले आहे. आता बाई आमच्या घरी आलेले आहेत, आमच्या खळ्यात आलेले आहेत खेळायला, नाचायला. तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा, मग तुम्हाला कळेल गवळण आणि हे कसे नाचतात ते. आमच्या इथे असंच असतं, पहिले पाही येणार, खेळ येणार आणि मग त्यांच्या पाठोपाठ गवळण येणार. तर त्यातली ही एक मी शूट केली आहे, ती बघा कशी वाटते ते, आणि मग कमेंट करून सांगा तुमच्या इथे पण असते का अशीच. तर चला बघा हा व्हिडिओ. हे सगळे आता जमा झाले. तर बघा सकासूर ते बघा इथनं जाणार. हे खळ्यात गेले ना माझ्या की मग आम्ही मोबाईल घेऊन वर जाऊ. आता बघा वर निघाले आम्ही. तर बघा ते इथून हे सुरू करतील बघा. चला दाखवतो मी तुम्हाला. चला हे बघा सकासूर आता सुरू होते. आता सुरू करते. पोझिशन घ्या, पोझिशन घ्या. तळी आली मंदिराची पाठवण करा तुम्ही
이건 라면즈가 와야 स्वामींचं ते बघ कोण तर कसा वाटला गवळींचा डान्स तो कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला मी सांगत होतो की काहीतरी जर तुम्ही नीट बघितलं असेल ना ब्लॉग तर त्यात बघा स्वामी पण होते. स्वामींचं वेश धारण केलेलं, विष्णुदेवाचं रूप धारण केलेलं आणि सकासूर पण होता त्यात. सकासूर देव म्हणतो ना आपण, तो पण होता. तर असे काय काय येतात इथे गवळण म्हणून आणि नाचतात. तर हा ब्लॉग मी इथे संपवतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ आणि ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ थांबवण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की शिमग्याला जे आमचे जे शस्त्र म्हणजे जे निशाणी आहेत ते लास्टच्या दिवशी परत कसे त्यांच्या जागेवर नेतात ते पण मी तुम्हाला दाखवतो. न्हावन म्हणतात त्याला. तर त्याचा देखील ब्लॉग येणार आहे. तर आता भेटूया आपण आत्ता थांबूया आपण ह्याच ब्लॉगमध्ये. त्याला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.